नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी 2020 साली नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा परिक्रमेचे सगळे जे व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी टाकून झालेले आहेत यूट्यूबवर. त्यामुळे यूट्यूबवर तुम्ही बघू शकता, सगळे अपलोडेड आहेत. आता त्याच्यानंतर ते जे आम्ही नर्मदा जल घेतलेलं असतं ते जाऊन ओंकारेश्वरला अर्पण करायचं असतं. म्हणून आम्ही ओंकारेश्वरला जाण्यासाठी म्हणून जानेवारी 2021 मध्ये, म्हणजे लॉकडाऊनचं बऱ्यापैकी सगळं कमी आल्यानंतर मग आम्ही 2021 जानेवारीमध्ये ओंकारेश्वरला जायचं ठरवलं. अर्थात आम्ही आमची गाडी घेऊनच गेलो होतो, आम्ही दोघंच होतो. आणि आम्ही काय केलं होतं, तर ऑनलाईन बुकिंग केलं होतं. हे जे MPTDC मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांचा एक रिसॉर्ट आहे. तो रिसॉर्ट कुठल्या बाजूला आहे, तर तो नदीच्या पलीकडच्या बाजूला आहे. म्हणजे तो जो बांध आहे मोठाच्या मोठा ओंकारेश्वरचा, तो क्रॉस करून पलीकडे जायला लागतं आणि मग तिकडे ते त्यांचा रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट म्हणजे तुम्ही जंगलात राहिल्यासारखाच आहे. तिथं सिद्ध क्षेत्र सिद्धवरकुट म्हणून मोठा एरिया आहे. त्या एरियामध्ये रिसॉर्ट आहे. म्हणजे तिथून तुम्ही खाली उतरून घाटावरही जाऊ शकता. आम्ही जाऊनही आलो तिथं आणि तुम्ही आराम केसात त्या घाटावर जाऊन येऊ शकता. आणि सुंदर घाट आहे, देवळी चांगली आहेत तिथली. मग आम्ही तिथं गेलो होतो ज्या कारणासाठी, त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. मग आम्ही काय केलं, तर तिथला रिसॉर्टचा जो माणूस आहे त्याला म्हणलं की आम्हाला एक कोणतरी असा पुजारी गाठून दे की बाबा जो आमचं हे सगळं काम करून दे. मग त्याने आम्हाला एक नंबर आणि पत्ता दिला आणि मग आम्ही गाडी घेऊन आलेल्या रूटनं परत ओंकारेश्वरला गेलो. गाडी पार्क केली, तो नदीवरचा पूल क्रॉस करून पलीकडे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला. मग ते आम्हाला भेटले, आम्हाला मंदिरात घेऊन गेले. मंदिरात घेऊन गेल्यानंतर त्यांनी जल अर्पण करणे, पूजा करणे हे सगळं आम्हाला त्यांनी व्यवस्थित करून दिलं. मग तिथून ते खाली आम्हाला नर्मदेच्या किनाऱ्यावर घेऊन आले, म्हणजे माच्या किनाऱ्यावर घेऊन आले. किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तिथं आमची नर्मदेची पूजा करून घेतली. नारळ अर्पण करणे वगैरे जे काही सगळी प्रोसिजर असते त्यांनी आम्हाला सांगितली होती, ती सगळी आमच्याकडून त्यांनी करून घेतली. ती करून घेतल्यानंतर मग आम्ही त्यांना म्हणलं की आम्हाला आता ही जी परिक्रमा आहे, मांधाता परिक्रमा, ही करायची आहे. तर साधारण अंतर किती आहे, वेळ किती लागतो, तर ते म्हणले की 7 किलोमीटरच्या दरम्यान ती तुम्हाला परिक्रमा पडेल. त्याच्यामध्ये चढ उतार दोन्ही असतील आणि तुमच्या स्पीडवर अवलंबून आहे. कदाचित तुम्हाला 2.5 तास लागतील, 3.5 तास लागतील, डिपेंड्स. म्हणजे तुम्ही तुमच्या स्पीडनं गेलात की त्याप्रमाणे तुम्हाला ती परिक्रमा करता येईल. आम्ही म्हणलं ठीक आहे. मग तिथूनच वर गेल्यानंतर त्यांनी गोविंद भगवतपाद गुहा म्हणून आहे, जिथं शंकराचार्यांनी बसून नर्मदाष्टक लिहिलं, ती गुहा आहे, ती दाखवली. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर मग आम्हाला तिथं त्यांनी एक ह्याचं देऊळ होतं, काय म्हणूया आपण, कृष्णाचं देऊळ होतं, त्याचा काहीतरी उत्सवासारखं चाललं होतं, तेही आम्हाला त्यांनी दाखवलं. आणि मग म्हणले की आता हा जो रस्ता आहे हा तुम्ही पकडा, फक्त तुमच्या बरोबरच्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित ठेवा, माकडं येऊन तुमच्या हातामधून ते घेऊन जाऊ शकतात. मग आम्ही तिथून बाहेर पडलो. ते पहिलं बाहेर पडल्यानंतर आम्हाला खेडापती हनुमान मंदिर लागलं. नंतर खेडापती हनुमान मंदिरापाशी माकडं भरपूर होती. आम्ही पाया पडलो मारुतीच्या आणि पुढे गेलो. मग आम्हाला ओंकार मठ लागला. त्याच्यानंतर श्री सीतारामदास ओंकारनाथ मंदिर लागलं. नंतर केदारनाथेश्वर मंदिर म्हणून लागलं. असे एक 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 मंदिरं करत नर्मदा माता मंदिर लागलं. नर्मदा माता मंदिरानंतर आम्हाला हनुमान मंदिर लागलं. हनुमान मंदिरानंतर केदारेश्वरचं एक मोठं मंदिर आहे, म्हणजे आत वर चढून जाता येतं असं मंदिर आहे. तिथेही आम्हाला एक माणूस भेटला, त्यानं आम्हाला ते सगळं व्यवस्थित दाखवलं. मग केदारेश्वर मंदिरानंतर रामकृष्ण मिशनचं एक कार्यालय आहे. नंतर आनंदमयी आश्रम आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर गायत्री मंदिर आहे. नंतर त्याच्याही पुढे गेलं की राधाकृष्ण मंदिर. म्हणजे इथपर्यंत साधारण तुमचं 2 किलोमीटर वॉकिंग होतं. मग राधाकृष्ण मंदिरानंतर मात्र ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. हे अतिशय महत्वाचं मंदिर आहे. आपल्या ऋणातून मुक्ती मिळण्यासाठी महादेवाचं मंदिर म्हणून त्याला ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात. हे जे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे त्याच्याच थोडंसं पुढं नर्मदा कावेरी संगम आहे. ह्या संगमावर आम्ही जाऊन आलो. संगमावर गेल्यानंतर तिथं बरीचशी लोक आपापली क्रिया कार्य करत असतात, पाया पडत असतात, दर्शन घेत असतात, सगळं चालू असतं, आंघोळ करत, स्नान करत असतात. हे सगळं तिथून करून आम्ही परत आलो. परत आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी आलो तिथं आम्हाला परिक्रमावासी भेटले, त्याचाही फोटो आहे. परिक्रमावासीनं आम्हाला चहा पाजला, म्हणजे आम्ही त्यांना चहा द्यायचा होतो तर त्यांनीच आम्हाला चहा दिला. मग तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर राधाकृष्ण मंदिराची फ्रंट साईड लागते, ती राधाकृष्ण मंदिर बघितलं. राधाकृष्ण मंदिरानंतर खडं चढण आहे. मग तुम्हाला दत्तकुटी जुना आखाडा लागतो. मग जुना आखाडा बघितला. तिथून रामकृष्ण तीर्थ आश्रम आहे. नंतर श्री सिद्ध आश्रम आहे.
नंतर तिथं साईबाबाचं पण मंदिर आहे. आणि मग एक वर गेल्यानंतर एक तुम्हाला एरिया लागतो ज्याच्यामध्ये गौरी सोमनाथ मंदिर आहे, ओंकारेश्वर म्युझियम आहे, ते आता चालू झालं असेल, आम्ही गेलो होतो तेव्हा ते चालू नव्हतं. नंतर तिथं पाताली हनुमान मंदिर आहे. नंतर अकरामुखी हनुमान मंदिर आहे. त्याच एरियात अशी अतिशय मोठी एक शिवप्रतिमा आहे, खूप मोठी शिवप्रतिमा आहे. मग ते शिवप्रतिमाच्या शेजारीच श्री राजराजेश्वरी मंदिर आहे. हे जे राजराजेश्वरी मंदिर आहे, त्या राजराजेश्वरी मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पुतळे बसवलेले आहेत देवतांचे. ते बरेचसे मला फोटो काढता आले, ते मी त्यात घेतलेले आहेत. तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला दोन, म्हणजे आमच्याबरोबर रादर कोणच नव्हतं, आणि एक मध्येच आम्हाला एक मारुतीचं मंदिर दिसलं. मारुतीच्या मंदिरापाशी दोन कन्या आल्या आणि त्यांनी आम्हाला खाऊ मागितला. आमच्याकडे बिस्किट पुडा होता, तो आम्ही त्यांना दिला, नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो. मग तिथून पुढे गेल्यानंतर त्याच एरियामध्ये एकात्मधाम म्हणून शंकराचार्यांचा मोठा पुतळा उभं करायचं काम चाललेलं आहे. ते तिथलं काम आम्ही गेलो तेव्हा चालू होतं, पण आता ते बहुत करून झालेलं असावं. तिथून पुढे गेलं की उतार आहे मोठा, चांद सूरज द्वार म्हणून आहे, तिथून उतार आहे. उतार झाल्यानंतर एक खडं चढण आहे, म्हणजे दमायला होतं असं चढण आहे. आणि वर गेल्यानंतर जो एरिया लागतो तिथं सिद्धनाथ मंदिर आहे. आता हे सिद्धनाथ मंदिराचे फोटो जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे काढलेत तेवढे सगळेच मी टाकलेत. सिद्धनाथ मंदिराच्या बाहेरच्या बाजूला खूप सुंदर कार्विंग्स आहेत. म्हणजे पडझड झालेलं जरी मंदिर असलं तरी कार्विंग्स जुनी खूप सुंदर आहेत. कदाचित ते रिन्युएट करून ते व्यवस्थित करतील, मला माहित नाही, परंतु खूपच सुंदर मंदिर आहे. आणि हेच जात असताना ऑपोजिट साईडला जर का, म्हणजे कावेरीच्या पलीकडच्या बाजूला बघितलं तर त्या भागामध्ये आम्हाला त्या माणसाने काय सांगितले की हिडिंबा पर्वत म्हणून आहे, तो त्या बाजूला आहे, पलीकडच्या बाजूला. तर ते आम्हाला हिडिंबा पर्वतही बघायला मिळाला. नंतर भीम अर्जुन द्वारानंतर आम्ही कालभैरव मंदिरामध्ये आलो. कालभैरव मंदिर झाल्यानंतर त्यांनी आता नवीन बांधकाम केलेला पायवाट टाईप प्रकारे केलेला आहे त्यांनी, म्हणजे वरून पत्रा आहे. तिथं प्राचीन भैरव गुहा लागली. तिथून पुढे गेल्यानंतर सुखदेव मुनी आश्रम लागला. मग सुखदेव मुनी आश्रमानंतर आम्ही परत रामघाटावर आलो, म्हणजे जिथून आम्ही सुरुवात केली होती त्या रामघाटावर आम्ही परत आलो. आता रामघाटावर आल्यानंतर परत एकदा नर्मदेच्या पाया पडलो, सगळं केलं, परत ओंकारेश्वरला गेलो, ओंकारेश्वरच्या पाया पडलो, आणि आम्ही नेहमीप्रमाणे नदी, म्हणजे पूल क्रॉस करून पलीकडे येऊन आम्ही ममलेश्वरला आलो. ममलेश्वरचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला कोणीतरी सांगितलं की जवळच तुम्हाला च्यवन ऋषी आश्रम बघता येईल, फक्त तो पलीकडे तुम्ही राहताय त्याच बाजूला आहे. मग आम्ही म्हणलं ठीक आहे. दुपारी गेल्यानंतर आम्ही च्यवन ऋषी आश्रम बघायचा असं ठरवून आम्ही त्याप्रमाणे गेलो. वाटेत आम्ही जे मंदिर लागलं त्या मंदिरामध्ये आम्ही प्रसाद घेतला, आणि प्रसाद घेऊन आम्ही MPTCच्या रिसॉर्टला गेलो. मग रिसॉर्टला गेल्यानंतर तिथं त्याला विचारलं एका माणसाला की अरे बाबा, म्हणलं असं असं च्यवन ऋषी आश्रम जवळ आहे, तो आम्हाला दाखवता येईल का? तर मग त्याने एक माणूस दिला आम्हाला, आणि आम्ही च्यवन ऋषी आश्रम बघायला गेलो. तर तिथं च्यवन ऋषी आश्रमामध्ये भरपूर प्रमाणात जनावर आहेत, मोठा आश्रम आहे, परंतु त्यांनी सांगितलं की ठराविक वेळेच्या आत तुम्ही परत जावा. याचं कारण असं आहे की संध्याकाळनंतर तुम्हाला इथं वाघ फिरताना दिसू शकतो, त्याचा आवाज ऐकता येऊ शकतो. म्हणजे बरोबर म्हणलं, तुमच्या जनावरांना काही प्रॉब्लेम नाही का? नाही, एकदा जनावरात आत आली की मग वाघ येत नाही, पण बाहेर मात्र वाघ असतात. मग तुम्ही बाहेर पडत नाही का? तर ते म्हणले आम्ही बाहेर पडत नाही. असा आम्हाला एक जुना त्या जंगलातला खूप मोठा आश्रम बघायला मिळाला. तिथंच एक लग्नाचा कार्यक्रम होता त्यांचा, तो तिथला कल्चरल डान्स जो असतो तोही बघायला मिळाला. तो रस्त्यावरच होता अर्थात, आम्ही हळूहळू पुढे जात होतो, आम्ही तो बघत होतो. असं हे सगळं आम्हाला व्यवस्थित बघता आलं, आणि मग आम्ही परत आमच्या रिसॉर्टला आलो. आणि अशा तऱ्हेनं आमचा मांधाता परिक्रमा आणि त्या भागातलं जे काही थोडंसं बघायचं होतं ते आमचं बघून झालं. मी आता नर्मदा परिक्रमेवर पुस्तक पण लिहिलंय, त्याचा आता मी ह्याच्यामध्ये छोटासा पार्ट टाकलेला आहे, नाव व्यू टाकलेला आहे, ते तुम्हाला मिळू शकतो ऑनलाईन. तर कृपया पुस्तकही घ्या, आम्हाला लाईक द्या, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही अजूनही तुमच्यासाठी व्हिडिओ करू शकू. नर्मदा मैया की जय. धन्यवाद. धन्यवाद.